भविष्यामध्ये पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून अशा संकटांचा सामना कसा करायचा या संदर्भातली देखील पावलं कशी उचलली जावीत आणि त्यामध्ये शासनाची, समाजाची, जनतेची आणि याचबरोबर सामाजिक संस्थांबरोबर लोकचळवळीची भूमिका काय असावी याबद्दल देखील सकाळपासून उहापोह करण्यात आला। उसाच्या पाण्याचा प्रश्न असेल किंबहुना समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा असेल, या सगळ्यावरती सकाळपासून देवेंद्रजी इथे चर्चा झाली आणि त्या चर्चेतनं निघालेला एकच सूर होता, पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आणि पाण्याचा पुनर्वापर हेच पाण्याचं जतन। अशा पद्धतीने आपण पाणी वाचवत गेलो तर निश्चितपणे पाणीदार माणसं जी आता पुढे अर्ध्या तासात आपल्याला भेटतील अशी अनेक पाणीदार माणसं महाराष्ट्रात निर्माण झाली तर महाराष्ट्र जसा सुजलाम सुफलाम आधी होता अशा दुष्काळाच्या झळा परत आपल्याला कधी बसणार नाहीत। आणि चंदाबाईंनी सांगितलं गुलमोहराचं झाड लावू नका, चिंचेचं लावा किंवा वडाचं लावा, पारंब्याला खेळणारी पोरं पुन्हा दिसतील, झोके नव्याने बांधावे लागणार नाहीत, पारंब्याची सूर पुन्हा एकदा ऐकायला मिळतील, असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे। मी आता या मुख्य कार्यक्रम सोहळ्याकडे वळण्यापूर्वी जी पाणीदार माणसं महाराष्ट्रातनं IBN लोकमतच्या माध्यमातून निवडली, या प्रत्येक पाणीदार माणसांचा सत्कार करण्यापूर्वी त्यांनी काय नेमकं काम केलं हे अगदी थोडक्यात व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। माणसं कशा पद्धतीने स्वतःचं जीवन व्यावहारिकतेतलं जगणं सांभाळत समाजाप्रती व्यतीत करतात अशा पाणीदार माणसांचा सन्मान करण्याचा आम्ही निर्धार केला आणि त्या पाणीदार माणसांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला एक काहीतरी देणं लागतो माध्यम म्हणून हा जागर पाण्याचा आम्ही इथं करतोय। या पुढच्या कार्यक्रमासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे सर आणि महेश म्हात्रे सर दोघांना। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही निमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर यावं। जोरदार टाळ्यांच्या गजरात माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करूया। धन्यवाद देवेंद्रजी, धन्यवाद मंदार सर, महेश सर। मुख्य सोहळा पाणीदार माणसांचा सन्मान IBN लोकमतच्या माध्यमातून जागर पाण्याच्या या कार्यक्रमात पाणीदार माणसं जी निवडली गेली त्यांना मानपत्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। मी फक्त पुरस्कार्थी जे असतील त्यांची नावं घेतल्यानंतर एक त्यांना विनंती करतो की आपण उठल्यानंतर थोडंसं स्टेजकडे येताना आपल्याला कॅमेरा देखील फॉलो करतोय, त्यामुळे सावकाश आलात तरी चालेल आणि तुमच्या भावना तुम्हाला व्यक्त करायच्या असतील तर फक्त 1 मिनिट तुमच्याकडे आहे आणि त्या 1 मिनिटात तुम्ही तुमची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांसमोर मांडू शकता तुम्ही केलेल्या कामाची। मी सोहळ्याला सुरुवात करतो, तिघांची परवानगी असेल तर। पाणीदार माणसांचा सोहळा सन्मानाचा पहिलं नाव, पहिला पाणीदार माणूस महाराष्ट्रातला ज्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यात कवठा या गावामध्ये पाण्याची वॉटर बँक, त्याला जलबँक जे म्हणू आपण, त्यांनी तयार केली। आत्ता त्यांच्या जलबँकेमध्ये आम्ही जाऊन ती पाहून आलो, 3 कोटी लिटर इतकं पाणी आहे आणि त्या 1 मे रोजी याच जलबँकेमधून 25 लाख लिटर पाणी टँकरनी लातूरला दिलं जाणार आहे आणि त्या 1 तारखेपासून राजेंद्र सिंह, मेधा पाटकर आणि काही इतर सगळे मान्यवर यांच्या नेतृत्वात जलसंकल्प सत्याग्रह सुरू केला जाणार आहे आणि तो जंतर मंतरला 5 तारखेला पोहोचून देशव्यापी त्याला स्वरूप दिलं जाणार आहे। मी निमंत्रित करतो पुरस्कार स्वीकारण्यासाठी विनायक पाटील यांना। विनायक पाटील उमरगा तालुक्यातले आहेत, उस्मानाबाद जिल्ह्यातले पहिला पाणीदार माणूस महाराष्ट्रातला ज्यांनी वॉटर बँक तयार केली। जसं सकाळी राजेंद्र सिंह म्हणाले होते की त्यांनी वॉटर बँकची गरज आज जगापुढे दाखवून दिली होती। पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी मी विनंती करतो की त्यांच्याबद्दलच्या कामाची AV आपण प्ले करू आणि पाहूया आणि पुरस्कार देऊ त्यांना। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या कवठा या जन्मगावी आपण 3 कोटी लिटरची वॉटर बँक तयार केली आहे। विशेष म्हणजे सरकारची 1 रुपयाचीही मदत न घेता आपण वॉटर बँकेच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना आणि तहानलेल्या गावांना स्वखर्चानं पाणी उपलब्ध करून देत आहात। येत्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण भीषण पाणी टंचाई असलेल्या लातूरकरांना वॉटर बँकेच्या माध्यमातून 25 लाख लिटर इतका पाणी पुरवठा करणार आहात। याआधी 2दा 5000 जनावरांसाठी स्वखर्चानं आपण चारा छावण्या चालवल्यात। या कार्यासाठी आपण स्वतःचं राहतं घर विकलं। म्हणूनच IBN लोकमतचा पाणीदार माणसं हा पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय। मनपूर्वक अभिनंदन विनायकरावजी। मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा। पहिला पाणीदार माणूस IBN लोकमतच्या माध्यमातून निवडला गेला।
2 शब्द 1 मिनिटाचा आपल्याकडे मिळेल. सर्वप्रथम मी IBN लोकमतचे आभार मानतो या ठिकाणी, त्यांनी माझ्या बोलून या ठिकाणी सत्कार केला. एवढंच सांगायचं मला की आपल्याकडे जे आहे ते लोकांना देण्यासाठी आपण तयार ठेवलं पाहिजे. माणसाचा जन्म मिळालेला आहे, आपण सगळं स्वतःसाठी जगत असतो, पण दुसऱ्यासाठी कधी जगणार का नाही हा प्रश्न खरा आहे. आणि आपत्तीच्या काळामध्ये आपण काही दुसऱ्याला देणार का नाही. त्याचं कारण सीएम साहेब असं आहे की मी भूकंपग्रस्त भागातला आहे आणि भूकंपग्रस्त भागामध्ये आम्हाला अनेकांनी मदत केली, तेव्हा मलाही असं वाटलं की आता या आपत्तीमध्ये काही आपण लोकांना देणार की नाही, ही कर्तव्याची बाब म्हणून मी करतोय. आणि 1 मेला साहेब 25 लाख लिटर पाणी मी लातूरकरांना घेऊन जातोय. त्या ठिकाणी राजदीप सिंग सुद्धा येणार आहे. राजदीप सिंगाच्या हस्ते या 1 कोटी लिटर जेव्हा पाणी जमलं तेव्हा त्याचं पूजन मी राजदीप सिंग, अण्णा हजारे आणि इतर काही लोकांच्या माध्यमातून केलेलं आहे. भावना हीच आहे की या पाठीमागं कसलाही स्वार्थ नाही, मी राजकारणीने काहीही करायचं नाही, काहीही मागायचं नाही, कुठे निवडणूक लढवायची नाही, कुठे मतं मागायची नाहीत, कुठे काहीही करायचं नाही. मी एका झोपडीत राहतो, माझ्या छत म्हणजे ताडपत्रीचं छत आहे आणि शेडनेटच्या भिंती आहेत, त्या पाठीमागे राहतो. आणि अशा प्रकारे पुढेही स्वार्थ एकच आहे की पुढच्याही जन्मी माणसाचा जन्म मिळावा आणि लोकांची सेवा करता यावी. धन्यवाद, मनपूर्वक अभिनंदन विनायकरावजी. आणि यानंतरचा पुढचा पुरस्कार आपण घेणार आहोत. पुढचा पाणीदार माणूस आहे अकोला जिल्ह्यातल्या, ज्यांनी नदीचं पुनरुज्जीवन करण्याचं काम केलं. सकाळी तो मुद्दा पहिल्या परिसंवादात आला होता की नदी जगली पाहिजे तर आपण सगळे पाण्याच्या बाबतीत जगून आणि जीवन आपलं चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकू. अकोला जिल्ह्यातली सुवर्णा नदी पुनरुज्जीवित करण्याचं काम केलंय सचिन कोकाटे यांनी. दुसरा पाणीदार माणूस सचिन कोकाटे. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. ते येण्यापूर्वी मी आमच्या टीमला विनंती करतो की त्यांची एव्ही आपल्या उपस्थित प्रेक्षकांना दाखवावी. अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील शिरला हे आपलं जन्मगाव असलं तरी सुद्धा आजूबाजूच्या 15 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण झटत आहात. या 15 गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावं यासाठी आपण सुवर्णा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प लोकसहभागातून राबवताय. त्याचा या गावातल्या 43,000 लोकांना फायदा होणार आहे. हा प्रकल्प येत्या 2 वर्षात पूर्ण होणार आहे. सोबतच गेल्या अनेक वर्षांपासून आपण जलसंधारण चळवळींमध्ये रचनात्मक काम करत आहात. म्हणूनच IBN लोकमतचा पाणीदार माणसं हा पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. मनपूर्वक अभिनंदन सचिनजी. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करावं. जागर पाण्याच्या या कार्यक्रमातला दुसरा पाणीदार माणूस महाराष्ट्रातला, ज्यांनी अकोला जिल्ह्यातली सुवर्णा नदी पुनरुज्जीवित केली. मनपूर्वक अभिनंदन. या निमित्तानं मला एवढं सांगायचं आहे की प्रातिनिधिक स्वरूपात मी जरी इथे एकटा असलो तरी माझी सर्व टीम आहे आणि 15 गावातल्या लोकांनी जो विश्वास टाकला त्या सगळ्यांना जे सहकार्य मिळालं, सर्व पक्षांचं, सर्व लोकांचं, त्यामुळे हे कार्य एवढं जगन्नाथाचा रथ ओढण्याची शक्ती सगळ्यांच्या सहकार्यानं मिळाली. माननीय मुख्यमंत्री ह्या कार्याच्या निमित्तानं मी आपलं आणि IBN लोकमतचं खूप अभिनंदन करतो की इतक्या ज्वलंत प्रश्नावर त्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि महाराष्ट्र शासनाची अत्यंत चांगली योजना जी जलयुक्त शिवार आहे त्याच्याच माध्यमातून आमची 90% कामं होत आहेत. तर ह्या निमित्तानं फक्त आपणास एवढीच विनंती करावी वाटते की जलयुक्त शिवार योजनेची जी कासवगती आहे तिला आपल्याला खूप स्पीड द्यायचा आहे, त्याचा खूप स्पीड वाढायचा आहे. कारण विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा जो मूळ प्रश्न आहे तो शाश्वत सिंचनावरती आहे. शाश्वत सिंचनाचा जर प्रश्न सोडवला तर आम्हा सगळ्यांना विश्वास आहे की या दुष्टचक्रातून आपण निश्चित बाहेर पडू. धन्यवाद. मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. अशा पाणीदार माणसांची महाराष्ट्राला खरी गरज आहे. सूचना देणारे आणि सूचना अंमलात आणणारे अशी माणसं महाराष्ट्रात असतील तर नद्या पुनरुज्जीवित होऊन पाणी खळाळत वाहताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा माणूस पाणीदार माणूस महाराष्ट्रातला तिसरा, नगर जिल्ह्यातले आहेत, कर्जत तालुक्यातले, यांनी 2 पाझर तलाव एकत्र करून पाणी साठवण्याचं काम केलंय. अनिल मोहिते. त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. मनपूर्वक अभिनंदन. तिसरा पाणीदार माणसाचा पुरस्कार अनिल मोहिते यांना. आपण व्यासपीठावर यावं. ज्या प्रकारे 2 पाझर तलाव त्यांनी जोडलेले आहेत, मी एक आठवण फक्त इथे म्हणून सांगतो.
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात देखील मुख्यमंत्री साहेब तिथे गेलेले होते. 2 नद्या जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि पहिलं काम महाराष्ट्रातलं असेल. मोरांडी आणि वर्तल्ली 2 नद्या, नदीजोड प्रकल्प कागदावर असला तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रात येतोय. त्यामुळे अशी पाणीदार माणसं आपल्याकडे असायला पाहिजेत. आपण त्यांची एवी पाहूया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून काम करताना आपण अहमदनगर जिल्ह्यातल्या पाटेवाडी या मूळ गावी नैसर्गिक उतारानं 2 पाझर तलाव जोडण्याचा अभिनव प्रयोग राबवला. हा प्रयोग म्हणजे छोटासा नदीजोड प्रकल्प आणि पश्चिम घाटावरून वाहून जाणारं पाणी महाराष्ट्रात वळवण्याच्या प्रयोगाची छोटी प्रतिकृतीच आहे. जनकल्याण समितीचे सहकारी आणि लोकसहभाग यातून आपण नगर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये ओढ्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करून शाश्वत जलस्रोत विकास कार्यक्रम राबवला. म्हणूनच IBN लोकमतचा पाणीदार माणसं हा पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. मनपूर्वक अभिनंदन अनिलजी. असे अनेक पाझर तलाव आपल्या हातून जोडले जावेत आणि महाराष्ट्रातला जी पाण्याची तहान लागली ती यातून भागली जावी हीच आशा आपण करूया. मनपूर्वक अभिनंदन. पाणीदार माणसांचा सत्कार करत असताना वेगवेगळ्या तलावांच्या बाबतीत आता बोलतोय, पाझर तलावाच्या बाबतीत बोलतोय. विदर्भातलाच उदाहरण देवेंद्रजी, मालगुजारी तलाव जे सगळे आहेत त्या संदर्भातला आपण बघूया. त्यांचं आधी मनोगत ऐकू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून आम्ही अहमदनगर जिल्ह्यात पाण्याच्या बाबतीत विविध प्रयोग केले. शिरपूर पॅटर्न प्रमाणे 8-10 गावात कामं केली. ही सगळी कामं करत असताना प्राज फाउंडेशन, KPIT कमिन्स यासारख्या कंपन्यांनी CSRचा सहभाग त्या कामात नोंदवला आणि याचबरोबर त्या सगळ्या परिसरातील लोकांनी याच्यात लोकसहभाग नोंदवला. आणि हे सगळं करत असताना जनकल्याण समितीचा जो विश्वास आहे तो लोकांनी व्यतीत केला जनकल्याण समितीवर आणि जनकल्याण समितीच्या माध्यमातून आम्ही ही सगळी कामं करू शकलो. या कामात माझ्याबरोबर माझे सगळे सहकारी जे जनकल्याण समितीचे पदाधिकारी आहेत नगर जिल्ह्याचे, प्रांताचे, ते माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून होते. म्हणून आम्ही हे कामं करू शकलो. इथून पुढच्या काळातही आम्ही आमचा नगर दक्षिण जो दुष्काळी अवर्षण प्रवण भाग आहे तो सुजलाम सुफलाम करायचा प्रयत्न करू आणि अशी ग्वाही मी माझ्या नगर जिल्ह्याला दक्षिण भागाला देतोय. अभिनंदन. तुमच्या पुढच्या कामासाठी मनपूर्वक शुभेच्छा. जागर पाण्याच्या या कार्यक्रमात जसं आत्ता मी म्हणत होतो की भंडारा जिल्ह्यातल्या मालगुजारी तलावाच्या संदर्भात नेहमी बोलतो आणि यंदाच्या अर्थसंकल्पात तशी तरतूदही वेगळी करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा खूप औत्सुक्याचा आणि जवळचा विषय विदर्भांच्या सगळ्याच नागरिकांसाठी. मनीष रांजणकर हे 4थे पाणीदार माणसं आमच्यासाठी निवडले गेलेले आहेत. तर त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. मालगुजारी तलावाच्या ठिकाणी त्याचं पुनरुज्जीवन करून त्या तलावाला पुन्हा एकदा पाण्याने सजवून या माणसांनी खऱ्या अर्थाने त्याला जीवन दिलेलं आहे. त्यामुळं मनपूर्वक अभिनंदन मनीषजी. त्यांच्या या कामाचा आढावा आपण थोडक्यात पाहू. विदर्भातील पारंपरिक पाणी व्यवस्थापन पद्धतींचा आपण गेल्या 2 वर्षांपासून अभ्यास करत आहात आणि या पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर तलावांची व्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी आपलं काम सुरू आहे. मालगुजारी तलावांच्या संवर्धनासाठी आपण स्थानिक शेतकरी आणि मच्छीमारांच्या मदतीने रचनात्मक काम करताय. सोबतच वैनगंगा नदी खोऱ्यातील पाण्याचं नियोजन आणि व्यवस्थापन यामध्ये सुद्धा लोक चळवळीच्या माध्यमातून आपलं काम सुरू आहे. म्हणूनच IBN लोकमतचा पाणीदार माणसं हा पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. मनपूर्वक अभिनंदन. मनपूर्वक अभिनंदन. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना पुढच्या कामासाठी शुभेच्छा देऊयात. मी खरं तर गावांमध्ये आमच्या भागात भरपूर मोठ्या प्रमाणात तलाव आहेत आणि पाणपक्षी पण भरपूर आहेत. पक्षी पाहायला गावात गेलो होतो आणि लोकांनी मला पाणी शिकवलं आणि आमच्या भागामध्ये त्या तलावाचा जो येवा असतो, तो येवा, तो तलाव, त्या तलावाचं पाणी, हे सगळं जसं आज आपल्या शासनाच्या याच्यात वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून पाहिलं जातं तुकड्या तुकड्यात, आमची लोक सगळी एकत्र पद्धतीने एक तलाव म्हणून त्याच्याकडे बघतात आणि पाण्याचा विचार करताना समग्रतेने करतात आणि तो कसा करायचा हे त्यांच्याचकडून मी शिकलो. माझ्यापेक्षा जास्त पाणीदार माणसं माझ्या गावांमध्ये आहेत. वाह, क्या बात आहे.
पुढच्या पुरस्काराकडे जाण्याआधी हा पाणीदार माणूस असा आहे ज्यांनी नवीन इरिगेशनचा पॅटर्न निर्माण केलाय. गेल्या 20 वर्षांपासून जलसंधारणाच्या कामामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातली दिलासा संस्था आहे, ते एकटे नाहीत, जसं ते मनीषजी म्हणाले, यांच्यासोबतही अनेक माणसं आहेत. त्यांना मी विनंती करतो, मधुकर धस, मनपूर्वक अभिनंदन. व्यासपीठावर येण्याआधी आपण त्यांच्या कामाचा आढावा पाहू आणि मग त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करू. गेल्या 20 वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात आपण जलसंधारण आणि जलसंवर्धनाच्या कार्यात स्वतःला झोकून दिलंय. अतिशय कमी खर्चाचं सिंचनाचं मॉडेल तयार करण्याचं श्रेय आपल्याकडे जातं. विदर्भ, मराठवाडा इथल्या कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी डोहा मॉडेल, भात पिकासाठी बोडीफड मॉडेल, सर्व प्रकारच्या पिकांसाठी फड मॉडेल हे आपल्याच पुढाकारातून आकाराला आलेलं आहे. आपल्या या कार्यामुळे जवळपास 45,000 एकरावरची शेती सिंचनाखाली आली. सध्या मराठवाड्यातल्या अनेक गावांमध्ये आपण जलसंधारणाचं मोठं कार्य हाती घेतलंय. म्हणूनच IBN लोकमतचा पाणीदार माणसं हा पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. मनपूर्वक अभिनंदन मधुकर धसजी. आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवित करावं. जलसंधारणाच्या कामामध्ये गेल्या 20 वर्षांपासून मोठे योगदान, नवीन इरिगेशन मॉडेल त्यांनी तयार केलं. मनपूर्वक अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं आणि खूप शुभेच्छा. खूप छान वाटतंय की IBNनी आमची निवड केली, कारण आम्ही आतापर्यंत आयुष्यामध्ये कधीही मी पुरस्कारासाठी अर्ज केलेला नाही आणि मरेपर्यंत करणार नाही असं एक आहे जीवनामध्ये ठरवलेलं. पुण्यासाठी आई जन्म देते, पुण्य करावं म्हणून. आणि असं होतं की आपण पुण्य करायच्या ऐवजी पापं खूप करतो आणि त्याच्यामुळे ही सगळी प्रश्न आलेले आहेत. आणि सगळ्यांनी जर का पुण्य करायचं ठरवलं तर दुष्काळ हा एका वर्षात पूर्ण संपून जाईल असं मला वाटतं. माझ्या आईने मला जन्म दिलाय, पुण्य करण्यासाठी मी मरेपर्यंत असंच पुण्य करेल. आणि जे काही संस्थेने आता जवळजवळ 12 जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे, 1,11,000 आमचे बेनिफिशरी आहेत, 90,000 म्हणजे 9,000 बचत गट आहेत, 1,00,000 महिला आहेत, 50 करोड रुपयाचं दरवर्षी बँक लिंकेज आम्ही करतो. आणि आता जवळजवळ 26,000 शेतकऱ्यांना हा पाण्याचा सगळा फायदा झालेला आहे. 200 लोकांची माझी ही टीम आहे. आणि त्यातले जसे 10वी 12वी नापास जे मुलं आहेत त्यांना आम्ही मराठी इंजिनियर बनवलेलं आहे. ते डम्पी लेवल सगळं चालवतात, GPS वगैरे सगळे टेक्नॉलॉजी चालवतात. आणि बीड जिल्ह्यातल्या केज आणि धारूर या तालुक्यामध्ये जवळजवळ आम्ही 65 गावामध्ये वॉटरप्रूफ विलेजेस करतोय. त्याला LNTनी जवळजवळ 4 करोड रुपयाची मदत केलेली आहे. ॲक्सिस बँक फाउंडेशन हे पण मदत आम्हाला करते. तर अशा पद्धतीने हे सगळं असं हे काम करत आहे. त्यामुळं खूप बरं वाटतंय की इथं बोलवलं. एकच माझं हे आहे की जसं मुंडे साहेबांचं खूप भाषण छान झालं, साहेबांकडे सुद्धा वेगवेगळे मोर्चे येतात, पण कधी आपले हरण आहे, पक्षी आहे, मोर आहे हे कधीच मोर्चे नाही काढत. ते बिचारे असेच मरतायत. त्याच्यासाठी तरी आपण हे जागृत राहिलं पाहिजे. नरेगा ही खूप चांगली योजना आहे साहेब. नरेगामध्ये आम्ही खूप मोठं मन झोकून काम करतोय, पण खूप अशा अडचणी आहेत. आपण विराट कोहलीचं शतक 100 रन झाले की आपण ऐकतो, सगळेजण छापतात, TV ला येतं, पेपरला येतं, पण 100 दिवस मजुराचं पेमेंट नाही होत. साहेब ही खूप दुःखाची गोष्ट आहे. याच्यावर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण नरेगा आणि पाणी हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. धन्यवाद मला इथं अशी संधी दिली त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मधुकरजी. ज्या आईचा उल्लेख तुम्ही केला म्हणून तुमच्यासाठी एक सुभाषित जाता आता मला जे आठवलं. संस्कृत सुभाषित आहे, दैवत्यम कुले जन्म मदायत्तम तु पौरुषम. जन्म देणं जरी आईच्या हाती असतं तर जन्माचं सोनं करणं आपल्या हाती असतं. तसं या माणसाने जन्माचं सोनं केलं. त्यामुळं पुन्हा एकदा यांच्यासाठी टाळ्या. आणि शेवटी जो मुद्दा भाषणात त्यांनी उल्लेख केला की हरणांसाठी, मोरासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, अशीच करणारी पाणीदार माणसं आम्ही शोधली. पुढचा पुरस्कार त्यांच्यासाठीच आहे. मराठवाड्यातल्या काही तरुणांनी मिळून नवी मुंबईत जे इथं सगळे प्रोफेशनल वेगवेगळ्या कामात करत असताना व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या गावोगावची आलेली इथं नोकरीसाठी जमलेली माणसं एकत्र केली आणि आपल्याच माणसांसाठी म्हणून इथून निधी जमवून टँकरनी पाणी दिलं. आणि ज्या मोराचा उल्लेख मधुकरजी तुम्ही केला, त्या बीड जिल्ह्यातल्या अभयारण्यात मोरं पाण्याविना भटकत असताना
कोरडे पडलेल्या पाणवठ्यामध्ये टँकरनी पाणी देऊन त्या मोराला जगवण्याचं काम केलं. नवी मुंबईतल्या मराठवाडा मित्रमंडळाचे अभिजित मलगे यांना हा पुढचा पाणीदार पुरस्कार जातोय. सगळ्या टीमला मी निमंत्रित करतो की आपण व्यासपीठाच्या बाजूला यावं आणि त्यांची माहिती आपण थोडक्यात ऐकूया. मराठवाड्यातील पण मुंबई नवी मुंबई या परिसरात राहणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन मराठवाडा मित्र परिवाराची स्थापना केली. शहरांमध्ये राहून सुद्धा यांनी आपल्या गावाशी असलेली नाळ तुटू दिलेली नाही. या भीषण दुष्काळी परिस्थितीत मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये आपण मोफत पाणी पुरवठा सुरू केलेला आहे. मराठवाडा मित्र परिवाराच्या माध्यमातून बीड मधल्या मयूर अभयारण्यातील मोरांसाठी आणि इतर प्राण्यांसाठी पाणवठे सुरू करण्याचं कार्य सुद्धा आपण केलेलं आहे. म्हणूनच IBN लोकमतचा पाणीदार माणसं हा पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. मनपूर्वक अभिनंदन मराठवाडा मित्र मंडळ आणि त्यांचे सर्व सदस्य अभिजित मलगे या सगळ्यांना मी विनंती करतो की माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा गौरव स्वीकारावा. अशा पाणीदार तरुणांसाठी आपण जोरदार प्रोत्साहनपर टाळ्या दिल्या पाहिजेत जेणेकरून पाण्याचा थेंब मराठवाड्यात कधी कमी पडणार नाही. धन्यवाद. अभिजित, 2 शब्द. मराठवाडा मित्र परिवार नवी मुंबई ही रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन आहे. आम्ही मराठवाड्यातले 8 जिल्ह्यातले जे लोक नवी मुंबईमध्ये आलेले आहेत, तर गेल्या 4 वर्षापासून आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम घेतो. कारण मुंबई नवी मुंबईसारख्या ठिकाणी आपले नातेवाईक नसतात, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असतात. तर जेव्हा दुष्काळाचं हे चालू होतं तर त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की आम्ही चांडेश्वर म्हणून गाव आहे लातूरला, तिथे पाणी पुरवठा केला आणि तसं करता करता आम्हाला लक्षात आलं की प्राण्यांना पण जरूरत आहे. म्हणून आम्ही जे प्राणी मित्र आहेत सिद्धार्थ सोनवणे त्यांना कॉन्टॅक्ट करून आम्ही आमच्या जे मराठवाडा मित्र परिवार आहे त्यांच्या तर्फे आम्ही तिकडे पाणी पुरवठा सुरू केलेला आहे. 12 पाणवठे आहेत तिथे. मोर, लांडगे, काळवीट सगळे आहेत. तर मला वाटतं की माणसाप्रमाणेच प्राण्यांना पण पाण्याची जरूरत आहे, तर ते काम आम्ही केलेलं आहे. धन्यवाद. मनपूर्वक अभिनंदन अभिजित. धन्यवाद आणि शुभेच्छा पुढच्या कामाला. पुढचा पाणीदार माणसाचा पुरस्कार आहे सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या रणदुल्लाबाद या गावात गेल्या 20 वर्षापासून इंडो जर्मन पाणलोट कार्यक्रम त्यांनी राबवला आणि हे गाव दुष्काळमुक्त केलं. त्या प्राजक्ता जगतात. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठाच्या बाजूला यावं आणि त्यांच्या संदर्भातली माहिती आपण पाहूया. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या रणदुल्लाबादमध्ये आपण काही संस्थांच्या मदतीनं पाणलोट विकासाचा कार्यक्रम राबवला. प्रेरणा महिला संयुक्त समितीच्या अध्यक्षपदी राहून आपण सिमेंटचे बंधारे, नाला बांधणं अशी कामं केलीत. या संस्थेच्या माध्यमातून गावचा विकास, महिला विकास आणि शेतीचा विकास आखला गेला. 2008 मध्ये आपण पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम हाती घेतली. वर्षभरातच या कामांचा चांगला परिणाम दिसून आला. पोस्ट वॉटर कार्यक्रमांतर्गत नाल्यातील गाळ काढणं आणि झाडं लावणं हे काम तुम्ही हाती घेतलं. म्हणूनच IBN लोकमतचा पाणीदार माणसं हा पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. मनपूर्वक अभिनंदन प्राजक्ताताई. आणि जलसंधारणाची ही चळवळ उभारली त्याबद्दल खरोखर पुढच्या तुमच्या कामासाठी शुभेच्छा. पाणीदार माणसं असावीत तर ही अशी. नमस्कार. सर्वप्रथम मी IBN लोकमत आणि सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानते. आणि हा पुरस्कार माझा एकटीचा नाहीये, तर हा पुरस्कार माझ्या रणदुल्लाबाद गावच्या प्रत्येक ग्रामस्थाचा आणि प्रत्येक महिलेचा आहे की जी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे राबवू शकलो. 2000 लोकसंख्या असलेलं माझं रणदुल्लाबाद हे छोटंसं गाव. पावसाच्या पाण्याशिवाय दुसरा कोणताही स्रोत उपलब्ध नाही. 2008 मध्ये आम्ही हा इंडो जर्मन प्रकल्प बायफ, नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला. याच्यामध्ये आम्हाला ग्रामपंचायत, सोसायटी, सर्व दूध संस्था आणि सर्व ग्रामस्थ यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. याच्यामुळे आम्ही 850 हेक्टरवरती CCT, वॅट, शेतांची बांधबंदिस्ती, सिमेंट बंधारे यासारखी कामं केली. याच्यामध्ये आम्ही 100 हेक्टरवर श्रमदान केलं. साधारण 17 लाखाचं आम्ही गावकऱ्यांनी श्रमदान केलं. त्याचा फायदा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा झाला. आमच्या गावामध्ये 20 वर्षापासून कोणीही सक्ती न करता आमच्या ग्रामस्थांनी स्वतःहून बोरबंदीचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे 39 फुटावरच
पाणी लागतं. अशा प्रकारे आम्ही चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. याच्यामध्ये प्रेरणा महिला संयुक्त समिती स्थापन केलेली आहे. 22 बचत गट कार्यरत आहेत. आता आमच्याकडे UPS फाउंडेशन मार्फत 28.5 लाखाचा प्रकल्प सुरू झालेला आहे. त्याचा देखील आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे. आणि मला एक दुसरी गोष्ट सांगायची आहे की अगोदर आमच्याकडे 750 लिटर दूध प्रत्येक दिवसाला जमा होत होतं. आता ते 2250 लिटर दूध जमा होत आहे. पण मला एक मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची आहे की सर, दुधाचा दर, मगाशी आपण चर्चेत हा विषय ऐकला की दुधाचा दर ह्या संदर्भात जर आपल्याकडून काही चांगल्या गोष्टी झाल्या असतील तर आमच्याकडे दुधाचं अजून उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढेल. धन्यवाद. धन्यवाद प्राजक्ताताई आणि खूप खूप अभिनंदन. पुढचा पाणीदार माणसाचा पुरस्कार जातोय ज्यांच्या तलावाच्या पॅटर्नमुळं शिरपूर या गावाचं नाव मोठं झालं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ठिकठिकाणी शिरपूर पॅटर्नचे तलाव उभे राहिले. ते सुरेश खानापूरकर. त्यांची माहिती आपण ऐकूया. शिरपूर पॅटर्नचे जनक अशी आपली ओळख आहे. 2004 पासून आपण जलसंधारणाचं मोठं कार्य हाती घेतलंय. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या 65 गावांमध्ये तब्बल 155 बंधाऱ्यांचं कार्य आपण तडीस नेलं. राज्यातल्या अनेक गावांना दुष्काळाचे चटके बसत असताना शिरपूर तालुक्यातल्या गावांची भूजल पातळी तब्बल 80% एवढी आहे. अतिशय कमी पावसाचा भाग असूनही पाणी अडवून आणि जिरवून या भागातली शेती आपण चक्क बागायती केली. शिरपूर पॅटर्नचा गौरव केवळ राज्यातच नाही तर देशभरात झालेला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर बंधाऱ्यांचं काम सुरू आहे. म्हणूनच IBN लोकमतचा पाणीदार माणसं हा पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. सर, मनपूर्वक अभिनंदन. अनेक बंधारे आपल्या माध्यमातून राज्यात उभे राहावेत आणि पाण्याची बचत व्हावी हीच खरी अपेक्षा. एक श्रेय माझं एकटं नाही आहे. माझ्या मागे राजकीय शक्ती उभी आहे आणि त्यांचा आर्थिक पाठिंबाही आहे. ते अमरीशभाई पटेल आहेत. एक द्रष्टा माणूस. मला जेव्हा विचारलं 2004 मध्ये खानापूरकर काय होईल शिरपूरचं, म्हटलं साहेब प्यायला पाणी मिळणार नाही 5 वर्षांनी, काय करावं लागेल. मंत्री असलेल्या माणसांनी 2.5 तास भाषण ऐकलं माझं घर बसल्या आणि सांग काम सुरू कर, चिंता न करू म्हणजे. 40 कोटी रुपये दिले आतापर्यंत. आणि त्याचं म्हणणं असं आहे की शिरपूर आपण असा तालुका करूया. आणखीन 10 वर्षांना मला पूर्ण गाव करायचे आहेत. 150 गाव आहेत, 65 गाव झाले आहेत. हिंदुस्थान हा असा एक तालुका राहील 2 वर्ष पाऊस नाही पडला तरी 3रं पीक घेऊ. अशा प्रकारचं त्यांचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. मला एक सांगणं आहे सगळ्यांना की इट इज ब्युटिफुल टू सी अ पर्सन स्माइलिंग. एखाद्या मनुष्याच्या चेहऱ्याचं हास्य पाहणं सुंदर गोष्ट आहे. इट इज मोर ब्युटिफुल नोईंग दॅट यू आर द रिझन बिहाइंड इट. त्याच्या हास्याला मी कारणीभूत आहे. अशा प्रकारचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. शेतकरी हसला पाहिजे. शेतकरी हसला नाही तर देश जगणार नाही. आणि त्यामुळे शेतकरी हसायला त्याला केवळ पाणी दिलं पाहिजे आणि वीज दिली पाहिजे. वीज नाही तर आम्ही इंजिन दिलं पाहिजे. आम्ही तिथे सगळ्या शेतकऱ्यांना इंजिन देतो गरिबांना. हे पाणी घे, इंजिन घे, लवकर श्रीमंत हो. अशा प्रकारचं काम दिलं. विशेषतः वनीकरणामध्ये फार चांगलं काम केलं. शिरपूरला 1,20,000 झाड लावली कडुनिंबाची. 3 वर्ष पाणी दिलं, कंपाऊंड केलं, वॉचमन ठेवला. आज प्रत्येक झाड 50 फूट आहे. फक्त झाडं कडुनिंबाची झाडं. अशा वनीकरण तिथे केलेलं आहे. आणि हे 150 गावाचं काम संपूर्ण आणखी 5 संपून जाईल. आणि अशा प्रमाणात त्यांचं स्वप्न असं आहे की या वर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची पुढच्या वर्षी पडणाऱ्या पावसाच्या वेळी भेट झाली तर टंचाई राहत नाही. अशा प्रकारचं त्यांचं धोरण आहे. आणि त्यामुळे हे सगळं श्रेय माननीय अमरीशभाई पटेल आणि माझी जी सगळी टीम आहे. आम्ही माझ्याबरोबर एक जिओलॉजिस्ट आहे, 2 इंजिनियर आहेत, 11 सुपर अशा सगळ्यांचं श्रेय आहे. आणि सगळ्या शिरपूरवासियांचं प्रेम याच्यावर आहे. कारण मला आता कोणी विरोध होत नाही. 4 फुटापर्यंत आले मी 80 फूट करतो, कोणी मला पैसे मागत नाही. किती जमीन घ्या तुमचं, ते काही करा म्हणतात, पण आम्हाला पाणी द्या. अशा प्रकारचे काम ते उभं झालं आहे. आपण या सगळं माझं मुख्यत्वे माझी विनंती आहे आम्ही देऊन पाहावं ते. धन्यवाद सुरेशजी आणि मनपूर्वक अभिनंदन. पुढचा पुरस्कार प्रशासकीय सेवेतला याच पाणीदार कामासाठी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे
आणि आता नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त लवकरच ते इथे पदावर रुजू होतील. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यावं आणि प्रशासकीय सेवेत राहून पाण्याची बचत आणि पाण्याची निर्मिती कशी होऊ शकते याचं उत्तम उदाहरण त्यांनी सोलापूर जिल्ह्यात घालून दिलं. त्यांचा आपण थोडक्यात माहिती पाहू. प्रशासनातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर आपण संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला जलयुक्त शिवार अभियानासाठी गतिमान केलं. त्यामुळेच जलयुक्त शिवार अभियान ही लोकचळवळ बनली. कायम दुष्काळग्रस्त असा शिक्का असलेला सोलापूर जिल्हा पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी आपले निकराचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातल्या 335 तलावांमधला गाळ काढून नद्या, नाले, ओढे पुन्हा जिवंत करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम आपल्या पुढाकारानं झालं. म्हणूनच IBN लोकमतचा पाणीदार माणसं हा पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. मनपूर्वक अभिनंदन डॉक्टर तुकाराम मुंढे सर. असाच पाण्याचा नवा पॅटर्न आता नवी मुंबईत अंमलात यावा आणि शहराचं पाणी बचत व्हावं हीच आमची अपेक्षा आहे. परमिशन असेल तर IBN लोकमत आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. आणि हा जो IBN लोकमतनी कार्यक्रम आयोजित केला आहे की पाणीदार माणसांना प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितच मदत करेल. सोलापूरमध्ये मी जे काही काम करू शकलो ते पूर्णपणे त्याचं श्रेय माननीय मुख्यमंत्र्यांना यासाठी जातं की त्यांनी हा जलयुक्त शिवार कार्यक्रम आणला. हा जर आला नसता तर मला हे काम कदाचित करता आलं नसतं. आणि म्हणून त्याचबरोबर फक्त हा माझा नाही आहे तर माझ्या जिल्ह्यामधला प्रत्येक गावामधला कृषी सहाय्यक असेल, तलाठी असेल, तिथपासून पूर्ण माझ्या जिल्ह्याचे अधिकारी, पदाधिकारी आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातील लोकांनी जी साथ दिली त्याच्यामध्ये जो सहभाग नोंदवला त्यांचं हे यश आहे. माझी एवढीच विनंती या प्रसंगी आहे की आपण टंचाई किंवा दुष्काळ ज्यावेळेस येतो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या ऐवजी त्याच्यावरती उपाययोजना करतो. त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर निश्चितच आपला महाराष्ट्र टंचाईमुक्त होऊ शकतो. त्यासाठी वॉटर कन्झर्वेशन म्हणजे पाणी अडवणं, पाणी जिरवणं आणि त्याचा योग्य प्रकारे वापर करणं यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आणि आधी इतर माध्यमातून निश्चितच कामं होऊ शकतील. यासाठी सर्व लोकांनी, गावकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या सर्व लोकसहभागाचा जर केला तर निश्चित त्याची एक मोठी मुवमेंट झालेली आहे. त्याला आणखी गती येऊ शकेल आणि आपल्यासारख्या माध्यमांनी याला जर गती आणखी दिली तर निश्चित त्याचा फायदा होऊ शकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुंडे साहेब आणि खूप शुभेच्छा पुढच्या कामासाठी. पुढचा पुरस्कार पाणीदार माणसाचा सातारा जिल्ह्यातल्या अजिंक्यतारा इथं काम करणारे डॉक्टर अविनाश पोळ. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेलं काम असेल किंवा स्वतः दुष्काळग्रस्त गावं दुष्काळमुक्त त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील या गावांना जाऊन भेट दिलेली आहे आणि तिथली पाहणी केली आहे. डॉक्टर अविनाश पोळ मी विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यावं. 10वा पाणीदार माणूस महाराष्ट्रातला आतापर्यंत आपण पाहिले. हा 10वा पाणीदार माणूस त्यांच्याविषयी थोडंसं पाहू. व्यवसायानं डेंटिस्ट असूनही आपण गेली 18 वर्ष ग्राम विकासाच्या कामात स्वतःला झोकून दिलंय. साताऱ्याजवळच्या बेबलेवाडी या खेडेगावापासून सुरू झालेल्या आपल्या कार्याचा आता वटवृक्ष झालाय. स्वतःच्या तालुक्यातील दाखणगाव, वेळू, बिचुकले ही गावं दुष्काळमुक्त करण्यात आपल्याला यश आलंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या किनगावात आपल्या मार्गदर्शनाखाली पाणलोटाचं मोठं काम झालंय. अजिंक्यतारा किल्ल्यावर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचंही काम आपण तडीच नेलं. आपल्या पुढाकारानं अनेक गावांना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला. म्हणूनच IBN लोकमतचा पाणीदार माणसं हा पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. मनपूर्वक अभिनंदन डॉक्टर अविनाश पोळ. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. दाताचा डॉक्टर असल्यामुळं बरेच जण दात आणि पाणी आणि ग्रामविकास हे सूत्र बघितल्यानंतर पहिला प्रश्न मला विचारतात, डॉक्टर प्रॅक्टिस करता का? दुसरा प्रश्न असतो ती चालती का? आणि ती जर चालत असेल तर ह्या लष्कराच्या भाकरी का भासता? तिन्ही प्रश्नाचं एकच उत्तर आहे की जे स्विस बँकेच्या अकाउंटमध्ये नाही, समाधान.
ज्या माणसाकडे हे सगळं मी उत्तम प्रॅक्टिस करतो, 8-10 तास प्रॅक्टिस करतो, सकाळ संध्याकाळचं टाईम मॅनेजमेंट उत्तम आहे, टीम बांधली आहे. बरेच वेळा दुसरा प्रश्न लोक विचारतात, डॉक्टर तुमच्या NGOचं नाव काय? माझं उत्तर सगळीकडे ठरलेलं असतं, गावातला जीव आणि माझा जीव हा फक्त एक जीव होतो, दॅट इज आवर NGO. अजिबात गरज नाही. सरकारच्या इतक्या योजना आहेत, त्या योजनांचा उत्तम अभ्यास करणारे उत्तम अभ्यासक नाहीत. आमच्यासारख्या शिकलेल्या माणसांनी ह्याचा अभ्यास केला पाहिजे, गावागावापर्यंत गेलं पाहिजे, चांगली टीम बांधली पाहिजे. हे सगळं शक्य आहे. कुठल्याही बाहेरच्या फंडिंगची मोठ्याची गरज नाही. आणि हेच काम गेले अनेक वर्ष मी करत आलेलं आहे. आणि त्यामुळं अनेक सहकारी मिळाले. म्हणजे आमचं सकाळी रोज मुख्यमंत्री साहेब रोज आमचा एक श्रमदानाचा ग्रुप आहे, ते माझे सहकारी सगळे मागे बसलेले आहेत. त्यात एक ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे, एक ग्रामसेवक आहेत. असे 40 जणांचा आमचा ग्रुप आहे. कुणीही कुणालाही मेसेज करत नाही. 6:30ला आम्ही रोज सकाळी जमतो. 365 दिवस काम करतो, एकही दिवस सुट्टी घेत नाही. जलसंधारणाचं काम आम्ही 365 दिवस करतो. दिवाळीची आंघोळ सुद्धा आमची घामानच असते. आज देखील आम्ही 4घं इकडं आलोय, पण आमचं तिकडं वनराई बंधाऱ्याचं काम चालू आहे. त्यामुळं हे जे आहे, आणि ह्यातली कुठल्याही माणसाने कधी कुदळ फावडं टिकाव हातात घेतलं नव्हतं. आम्ही लिलय हे सगळं चालवतो. म्हणजे तुम्ही जर आता कुठलं काम दिलं आम्हाला, तर आम्ही सगळ्या मजुरांपेक्षाही चांगलं काम करून दाखवतो मला. एवढे आमचे. मला मग पुढचा प्रश्न विचारता, डॉक्टर खरंच करता का? मुख्यमंत्री साहेब, आमच्या टीम मधल्या कुणाचाही हात फक्त हातात घ्यायचा, लक्षात येईल की आमच्या हातावरनं आम्ही खरंच काम करतो का. ह्या समाजामध्ये खूप चांगली माणसं आहेत, त्यांना दिशा नाहीये, आणि ही दिशा देण्याचं काम करण्याचं काम कुणीतरी केलं पाहिजे. आणि ह्या टीममध्ये अनेक लोक भेटत गेले. आज आपला सगळं चर्चा करत असतो आपण. बऱ्याच वेळेला काय होतं की ग्रामगीतेमध्ये सांगितलं तुकडोजी महाराजांनी, ग्राम सुधारणेचा मूल मंत्र सज्जन निवाव एकत्र, संघटन कौशल्य एक सूत्र ग्राम राज्य निर्माण करेल. सज्जन जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकच काम करतात, ते एकमेकांची मापं काढतात. आता चित्र बदललं पाहिजे. आणि त्याचं मी एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. आमच्या टीममध्ये एक सीमा सुरक्षा दलामध्ये काम करणारे सुखदेव भोसले नावाचे गृहस्थ, त्यांचं गाव वेळू आहे. आणि त्यांनी मला एक कथा खूप चांगली सांगितली. म्हणले, डॉक्टर मी बर्फाळ प्रदेशामध्ये काम करत होतो, आणि तिथं एकच फक्त पाण्याचा सोर्स होता की जिथं पिण्याचं पाणी आम्हाला मिळायचं. बाकी सगळीकडे बर्फ वितळून तिथनं पाणी आणल्याशिवाय आम्हाला पाणीच मिळायचं नाही. आमच्या इकडचा सैनिक तिथं पाणी प्यायला गेला की पाकिस्तानचे लोक फायरिंग करायचे. तिकडचा माणूस पाणी प्यायला तिथं आला की आम्ही इकडून फायरिंग करायचो. अनेक लोक शहीद झाले यामध्ये. मग दोन्ही बाजूचे जे सैन्याचे प्रमुख होते हे एकत्र आले, भारत आणि पाकिस्तानचे, आणि त्यांनी ठरवलं की वेळा ठरवून घेऊया. सकाळी 7 ते 10 भारताचे येतील, दुपारी 12 ते 2 पाकिस्तानचे येतील. त्यामध्ये फायरिंग करायचं नाही. जे कट्टर शत्रू आहेत, ज्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे, केव्हाही काही करू शकतात, कुठलाही डिसिजन घेऊ शकतात, हे एका गोष्टीसाठी एकत्र आले, ते पाण्यासाठी. आणि आम्ही शिकले सवरलेली माणसं एकमेकाची मापं काढत बसतो. हा दुष्काळ हा आपला शत्रू आहे, त्याच्या हटवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं, हीच माझी ह्या IBN लोकमतच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. मनपूर्वक अभिनंदन डॉक्टर अविनाश पोळ, आणि खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना. पुढचा पाणीदार माणसाचा पुरस्कार, ज्यांच्याविषयी मी काही बोलण्याऐवजी आपण पाहिलेलंच बरं, डॉक्टर विकास आमटे. समाजात उपेक्षित असणाऱ्या कुष्ठरोग्यांना माणूसपण देण्यासाठी डॉक्टर बाबा आमटे यांनी सुरू केलेलं काम आपण पुढे नेत आहात. त्या जोडीलाच जलसंधारण चळवळीतलं आपलं योगदानही मोठं आहे. पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या आनंदवनात आपण आपल्या सहकार्यांसह स्वतःच्या हातानं विहिरी खोदल्या, तलाव बांधले. विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना नव्यानं आत्मभान देण्यासाठी झरी धामणीतील एका अभिनव प्रकल्पाची पायाभरणी केलीत. कुष्ठरोगी, अंध, अपंग, मूकबधीर यांना सोबत घेऊन आपण तलाव आणि बंधारे बांधण्याचं काम केलं, हे विशेष. समाजभान अभियानातून पाण्याचा स्रोत वाढवण्यासाठी आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहात. म्हणूनच IBN लोकमतचा पाणीदार माणसं हा पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. मनपूर्वक अभिनंदन विकास भाऊ. आपल्या कामाच्या प्रेरणेतून अनेक तलाव उभे राहतील.
अनेकांना प्रोत्साहन मिळेल आणि प्रेरणा देखील मिळेल. माननीय मुख्यमंत्र्यांच्या जन्मभूमीत मी काम करतो, तर ते आमचे जुने मालगुजार आहेत, आज महाराष्ट्राचे मालक आहेत. आणि मी माझ्या सगळ्या कुष्ठरोगी बांधवांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारतो की ज्यांना अजूनही पाणी पिण्याचा अधिकार नाही. मग अधिकार नव्हता म्हणून त्यांनी एवढी मोठ्या प्रमाणात पाणी निर्माण केलं. आपल्यापुरतं न थांबता त्यांनी समाजातल्या इतर घटकांना पाणी देण्याचा प्रयत्न केला. आणि मी आज एका वेगळ्या समूहामध्ये, मराठीत त्याला कळप म्हणतात, त्या कळपात मला महेश आणि मंदारमुळे येता आलं. पण आज सकाळपासून मला खूप शिकायला मिळाली. सगळी मान्यवर लोक होती. मला विद्यार्थी म्हणून जास्त मला शिकायला मिळालं. आणि हा सगळा पुरस्कार मी माझ्या कुष्ठरोग्या बांधवांना अर्पण करतो. आणि मी परत सगळ्यांचं IBN लोकमतचं मनपूर्वक धन्यवाद आणि स्वागत करतो. धन्यवाद विकासजी, खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक अभिनंदन. शेवटचा पुरस्कार पाणीदार माणसांच्या या आजच्या सोहळ्यातला. हा पुरस्कार अभिनय क्षेत्रातला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या गावात जेव्हा दुष्काळाची छाया पडते त्यावेळेला आपल्याच मित्रांच्या सोबतीनं खडकमाळात असलेलं गाव पाण्यासाठी भरून काढायचं आणि खडकात देखील पाणी असलेलं बाहेर काढायचं, ही किमया साधली अभिनेते सयाजी शिंदे यांनी. मनपूर्वक अभिनंदन सयाजी यांच्याबद्दल आणि गावाबद्दल थोडंसं पाहू. चित्रपट सृष्टीसारख्या झगमगत्या क्षेत्रात राहून सुद्धा समाजाप्रती आपली संवेदनशीलता कृतीतून जपत आपण एक वेगळा आदर्श घालून दिलाय. सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त माण तालुक्यातलं दिवडी हे गाव आपण दत्तक घेतलं आणि मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचं आणि वृक्ष लागवडीचं काम सुरू केलं. दुष्काळग्रस्तांनी हात पसरण्यापेक्षा मूठ आवळणं गरजेचं आहे असा संदेश देत स्थानिक शेतकऱ्यांनी गमावलेला आत्मविश्वास आपण त्यांना परत मिळवून दिलात. वावर हिरे, पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी या गावांमध्ये आपण जलसंधारणाचं काम हाती घेत जलजागृती केली आहे. म्हणूनच IBN लोकमतचा पाणीदार माणसं हा पुरस्कार आपल्याला देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. मनपूर्वक अभिनंदन सयाजीजी. जोरदार टाळ्या. शेवटचा पाणीदार माणसाचा पुरस्कार अभिनय क्षेत्रात राहून देखील पडद्यामागे जगणाऱ्या माणसांबद्दलचा विश्वास जागृत करणारा हा माणूस, पाणीदार माणूस महाराष्ट्राचा. मनपूर्वक अभिनंदन. या पाणीदार माणसांच्या खेळामधला मी फक्त दौंडीवाला आहे. खरे कलावंत वेगळेच आहे. आमच्या टीममध्ये बरीच माणसं आहेत. खरं सांगायचं तर एकदा मी भेळ खात बसलो तर राजाभाऊ बराटे ना आम्ही, तेव्हा म्हटलं आपण किती अपग्रेड करणार आयुष्यात स्वतःला. अजून एक गाडी घे, अजून एक घर घे, अजून एक थोडं सोनं घे, आणि कुठे घेऊन जाणार आहे आपण शेवटी. तेव्हा मला असं ठरवलं की माझं गाव नाही, कुठल्या तरी गावात आम्ही मजगुलांना फोन केला, अशी गावं सांगा की जिथे दुष्काळ आहे आणि गावात एकी आहे. ज्या गावात एकी नाही, जिथं राजकारण खूप आहे, जिथं पक्ष आहे, तिथं विकास काही होत नाही. सुदैवानं आम्हाला 4 गावं मिळाली माण तालुक्यातली. गोडसेवाडी, पांढरवाडी, कोळेवाडी, दिवडी. आम्ही तिथं गेलो दुपारी 1:30 वाजता. उन्हात उभं होतो आणि सगळ्या लोकांना वाटलं की आम्हाला काही मस्ती आली आणि आम्हाला काही पैसे आले म्हणून तुमच्याकडे आलेलं नाही, त्याच्या बदल्यात आपण एकमेकांनी काय करूया. तर असं ठरलं की आम्ही पोकलेन घेऊन गेलो आणि मग तिथं एक 6-7 किलोमीटरचा ड्रेनचच काढला. सुदैवानं पाऊस पडला, तिथं खूप पाणी आलं. तर गावात आम्ही विचारलं की प्रत्येकजण झाड किती लावणार. मग प्रत्येक माणूस 3,500 माणसं आहेत, ते पर हेड 5 झाडं लावणार आहे. मग त्याच्यासाठी ते खड्डे खोदणार आहे. तर मला असं वाटलं की मला असं आयुष्यात एक रिअलाइज झालं की महाराष्ट्राचं किंवा भारताचं गौरवस्थान काय असेल तर सह्याद्रीचा पर्वत, सह्याद्रीच्या रांगा. आणि आपण सगळ्यात मोठा कारखाना ऑक्सिजनचा काय असेल तर तो सह्याद्रीचा पर्वत आहे. आणि हा कोणी बनवू शकत नाही, तो आपणच बनवला पाहिजे. आणि मग सह्याद्रीच्या रांगा, सह्याद्रीचा डोंगर, मी माझा गॉडफादर मानतो सह्याद्रीचा डोंगर, तो महाराष्ट्राचा पण आहे. तर मग काय झालं, 50 वर्षात माझ्या डोळ्यासमोर माझ्या गावातला डोंगर उघडाबोडका झालाय, प्रत्येक गावातला डोंगर उघडाबोडका झालाय. म्हटलं आपण झाडं लावली पाहिजेत. आणि म्हणून त्या लोकांना सांगितलं की आपण झाडं लावूया. तर हा
सगळ्या गावांना पटलेला मुद्दा आहे. मग त्याच्यावरती मला मुख्यमंत्री साहेबांना एवढंच सांगायचं होतं, मला कधीतरी एकदा मीटिंग करायची त्यांच्याबरोबर. पण मला एवढंच सांगायचं आहे की मी असं म्हणतोय की शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ॲडमिशन घेताना शाळेने एक रोप द्यायचं. दरवर्षी वाढदिवसाला त्याच्या रोपावर फोटो काढून आणायला लावायचा. तो जेव्हा 12 वर्षाचा होईल तेव्हा झाड 12 वर्षाचं झालेलं असेल. या सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आम्ही 4ही गावातल्या आमच्या सगळ्या शाळेतल्या मुलांनी आत्ता बिया गोळा करतायत. मेमध्ये आम्ही 12-15 तारखेला जाऊन सगळ्या डोंगरात बिया टाकणार आहोत. जेवढ्या कधी लागतील बिया तर विद्यार्थ्यांना मे महिन्यात बिया गोळा करायच्या आणि त्यांना ॲडमिशन देताना रोप द्यायचं. हा जर कार्यक्रम राबवला तर त्याचा मला वाटतं महाराष्ट्राला आणि उघड्या डोंगरांना खूप फायदा होईल. मला खरंच कौतुक करायचं आहे. या देवडी गावातले सगळे लोक आलेत. देवडी, कोळेवाडी, पांढरेवाडी, गोडसेवाडीचे ही इतकी चांगली लोक आहेत की माझं गाव वेळेकामती आहे. आमच्या गावात 2 पक्ष आहेत. यांनी काय केलं की ते रागावतात, त्यांनी काय केलं की ते रागावतात. आमच्या गावात काय विकास होत नाही. त्यामुळे म्हणून ही अशी गावं 4 भेटली की ज्यांच्याकडे खरंच एकी आहे. त्यांना म्हटलं राजकारण जे काही निवडणुकीपुरतंच ठेवा तुम्ही. तेव्हा कोणाला सज्ञान माणसं आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार आहे, त्यांना काही शिकवू नका, त्यांना जायचं मत त्यांना देऊ द्यात, आपण फक्त काम करूया. आता आम्ही 50 एकरचं देवडीत गायरान आहे. तिथं आम्ही आता शेततळी 4 काढणार आहे आणि तिथं 50 एकरात झाडं लावणार आहे यावर्षी. तर हा आपल्या मदतीनं, शासनाच्या मदतीनं आणि गावकऱ्यांच्या मदतीनं आणि मुख्य म्हणजे या गावातले लोक श्रमदान 50% करतात आणि 50% शासनाची मदत घेतात. त्यामुळे इतक्या वेगात एका वर्षात ती 4 गावं दुष्काळमुक्त होतील असं वाटतं. तर अशा एकी असलेल्या गावाचं आणि ज्या पद्धतीनं शासन इतके चांगले आपले काय म्हणतात त्याला योजना आहेत, इतक्या चांगल्या योजना आहेत, त्या योजनांचा नीट अभ्यास नाही, एकी नाही, याच्यामुळे तो विकास होत नाही आहे. तर आम्ही अशी गावं शोधतो की ज्या गावात निवडणूक होत नाही त्या गावात जायचं आणि त्या गावाला आपण एकमेकाच्या मदतीनं त्या गाव हाती घ्यायचं. तर यावर्षी झाडांचा आम्ही मुद्दा घेतलेला आहे आणि त्यानिमित्तानं जेवढी झाडं लावू, कारण ऑक्सिजन हीच आपल्याला जगवते, गवत हेच आपल्याला जगवतं. आणि मला सारखं वाटतं शेतकऱ्यांना असा हात पसरायला लावू नका प्लीज. शेतकऱ्यांना सांगितलं तुम्ही फक्त मुठी वळायच्या. खेड्यांवरती आपण जगतो, शहरांवरती नाही. शहरं उगाच त्यांच्यावरती आपण सुपरिरिटी कॉम्प्लेक्स असल्यासारखं त्यांना न्यूनगंड दाखवतात. त्यामुळे उद्या जर बंद पडली शहरं, उद्या जर ही ऑफिसं बंद पडली, उद्या फिल्म इंडस्ट्री बंद पडली तरी काही फरक पडणार नाही. पण शेतकऱ्यांनी उद्या मेथी बनवायचं बंद केलं, गवत लावायचं बंद केलं, म्हशीला चारा द्यायचं बंद केलं तर आपण भिकेला लागू एवढं नक्की. तर कृपया शेतकऱ्यांना खूप महत्त्व देऊया. धन्यवाद. मनपूर्वक अभिनंदन सयाजी आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या देवडी, पांढरवाडी, कोळेवाडी या सगळ्या गावातल्या सहकाऱ्यांसाठी. हा सन्मान आपण केला 12 पाणीदार माणसांचा. पुन्हा एकदा सगळ्या पाणीदार माणसांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना पुढच्या कामासाठी शुभेच्छा देऊ. आणि पुढची सूत्र महेश सर, मंदार सर यांच्याकडे देण्यापूर्वी इलाही जमादारांनी आपल्या गझलेत मराठीचा खूप छान शेर वापरला आहे. भीमरावांच्या आवाजात आपण तो ऐकला, पण त्याचं उत्तर मला इथं सापडलं. ते असं म्हणतात की वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे. ती सगळी माणसं मला इथं भेटली, त्यामुळे कुठंच कोण गेलेलं नाही. त्यामुळे अशी पाणीदार माणसं IBN लोकमतनी निवडली. त्यामुळे आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे या सगळ्यांचा. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन पुढची सूत्र महेश सर, मंदार सर. नमस्कार. खरं तर हा जो सन्मान आहे हा IBN लोकमतचा सुद्धा आहे आणि महाराष्ट्राचा सुद्धा आहे. कारण ज्या पद्धतीनं ही कामं सगळ्यांनी केलेली आहेत ती कामं अथक कामं आहेत, अक्षरशः अद्भुत अशी कामं आहेत. कारण ज्या पद्धतीनं पाणी ज्या खडकाळ माळरानामधनं यांनी सगळ्यांनी तिथे आणलेलं आहे हे सगळे आधुनिक भगीरथ आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांचा सन्मान हा आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे हा जागर पाण्याचा गेले जानेवारी महिन्यापासून ज्यावेळेला चाहूल लागली, खरं तर आम्हाला हे सुचलं देवेंद्र फडणवीस यांच्या एका भाषणामधनं. ज्यावेळेला आम्ही नागपूरला एका हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये गेलो होतो तेव्हा स्वतः एक म्हणजे प्रामाणिकपणे एका मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा 17%च पाणी आता आपल्याकडे शिल्लक आहे, 13 ते 17%. आता इथून पुढे आम्हाला खूप मोठं युद्ध खेळायचं आहे. त्यावेळेला जाणवलं की अरे हे खूपच मोठी काहीतरी घडामोड घडताना दिसते. आणि मग गावागावामधनं ज्यावेळेला आम्ही सगळी माहिती गोळा केली त्यावेळेला कळलं की हे काही नेहमीसारखी काही गोष्ट नाही आहे. आणि कदाचित 72चा दुष्काळ ज्यांनी बघितला असेल
त्यांना ती कदाचित माहिती असेल, त्याच्यातली भीषणता त्याच्यातली माहिती असेल, पण आत्ताची भीषणता त्याहून अधिक आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं होणाऱ्या खोलवर जखमा ज्या आहेत त्या अनेक पिढ्यांपर्यंत जाणार आहेत. आणि म्हणून जागर पाण्याचा ही जी संकल्पना आहे ती आम्ही गेल्या जानेवारीपासून करतोय. सगळ्या जणांनी त्या दृष्टीने रिपोर्टिंग केलं. आमची सगळी जी टीम आहे ती त्या दृष्टीने काम करत होती. ही जी पाणीदार माणसं आहेत ती पाणीदार माणसं त्या टीमनी निवडलेली आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला की ही कामं आहेत. नशिबानं पाण्याला काही पक्ष नाही आहे, पाण्याला विरोधी पक्ष नाही आहे, सत्ताधारी पक्ष नाही आहे, पाण्याला कुठल्याही प्रकारचा धर्म जात हे नाही आहे आणि त्यामुळे पाणी हा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि हे एकूण जे संकट आलेलं आहे म्हणजे महाराष्ट्र दिनाचा आपण साजरा करणार आहोत, हे संकट जे आहे ते सुद्धा आपण साजरं करूया असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की या संकटातनं खूप मोठं येणाऱ्या काळामध्ये मार्ग दिसणार आहे, दिशा दिसणार आहे आणि खूप मोठी उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. कदाचित खूप वेगळा महाराष्ट्र आपल्याला बघायला मिळेल. या पावसाळ्यानंतर एवढी आशादायक अशी परिस्थिती आता या सगळ्यांनी निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे केवळ देवेंद्रजी तुमचं हे संकट नाही आहे, शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातलं हे संकट नाही, आपलं सगळ्यांचं संकट आहे. आणि आता कुठेतरी त्याची जाणीव मला एक बरं वाटलं म्हणजे सयाजीदादांनी जे सांगितलं की हे सगळे जगले तर आपण जगणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आता कुठे शहरातली नळ पाणी वगैरे जायला लागले, आता कपात व्हायला लागले. त्यामुळे कुठेतरी आम्ही जी पाण्याची उधळपट्टी केलेली आहे या मुंबई पुण्यामध्ये आणि मोठमोठ्या शहरांमध्ये त्याची जाणीव आता आमच्या शहरांना सुद्धा व्हायला लागलेली आहे. आणि कुठेतरी हे सगळे प्रकार करत असताना मुख्यमंत्र्यांना माझं सुद्धा वैयक्तिक हेच आव्हान आहे की शहरांना सुद्धा पाण्याच्या वापरावरती अधिक कडक निर्बंध लावा. माध्यम म्हणून आम्ही तुमच्यासोबत उभे राहू. जेवढे कटू निर्णय घ्यायचे असतील तेवढे निर्णय घ्या, पण काही ना काही करून या पाण्यासाठी आपण करूया. कारण शहरं ही पाणी ढोसतायत आणि जिथे पाहिजे तिथे पाणी मिळत नाहीये, तर त्यासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. आम्ही दोघं जण ज्या भागातून आलोय, जव्हार आणि वाडा, या परिसरामध्ये मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं आहेत आणि आमच्या अवतीभोवतीच्या गावांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष सातत्याने असतं. म्हणजे धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला, अशी परिस्थिती आमच्या भागामध्ये पाहायला मिळते. मी जास्त इथे काही बोलू इच्छित नाही, कारण पाणीदार माणसांचा सत्कार करण्यासाठी एक पाणीदार तरुण तडफदार मुख्यमंत्री इथे आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त. IBN लोकमतचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय योग्य वेळी हा पाण्याचा जागर या ठिकाणी केला. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या पाणीदार माणसांचा सत्कार देखील आज या ठिकाणी आपण केला आहे. गेली 2-3 महिने दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न प्रचंड ऐरणीवर आला आणि त्यातच राष्ट्रीय माध्यमांनी त्याच्यामध्ये लक्ष घातल्यामुळे आमचं लातूर तर देशाची दुष्काळी राजधानी झालं आणि खूप मोठ्या प्रमाणात या दुष्काळावर काम केलं पाहिजे अशा प्रकारची भावना देखील समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये तयार झाली. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाण्याचं नियोजन हे कशा प्रकारे झालं हे फार सांगण्याची आवश्यकता नाही. पण मला आठवतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहांच्या एकत्रित कार्यक्रमात सन्माननीय राजेंद्र सिंगजी आणि सुरेश खानापूरकरजी यांना पाण्यावर मार्गदर्शन करण्याकरता बोलवलं होतं आणि त्यावेळी राजेंद्र सिंगजींनी एक विषय त्या ठिकाणी मांडला आणि ते असं म्हणाले की एवढी मोठी जी इंटरव्हेन्शन्स तुम्ही महाराष्ट्रामध्ये केली, खूप धरणं बांधण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्या पाण्याच्या नियोजनाची दिशा ही शेतकऱ्यांकरता नव्हती, ही सामान्यांकरता नव्हती, ती पाण्याकरताही नव्हती, तर तुमच्या पाण्याच्या नियोजनाची दिशा ही कंत्राटदारांकरता होती आणि त्यामुळे महाराष्ट्राची आज अशी अवस्था झाली आहे. आणि मला असं वाटतं की त्या एका वाक्याने खूप मोठी प्रेरणा त्यावेळी मला मिळाली.
आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्राचं जलनियोजन हे योग्य प्रकारे झालं पाहिजे, किंबहुना केवळ मोठ्या धरणांच्या आधारावर नाही तर जे निसर्गाने आम्हाला दिलंय त्याचं संवर्धन करून आम्ही महाराष्ट्राचं जलनियोजन करू शकतो, ही बाब माझ्या डोक्यामध्ये पूर्णपणे अधोरेखित झाली. आणि मग वेगवेगळ्या लोकांचं काम या ठिकाणी ज्यावेळेस बघितलं त्यावेळी असं लक्षात आलं की पोपटराव पवार आहेत, त्यांनी केलेलं काम असेल, अण्णांनी केलेलं काम असेल, सुरेशराव खानापूरकरांनी केलेलं काम असेल, डॉक्टर पोळांनी केलेलं काम असेल, हे प्रत्येक काम ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस असं लक्षात आलं की आम्हाला काही सोल्युशन शोधून काढण्याची आवश्यकता नाही आहे, ते वस्तुनिष्ठ जमिनीवर उपलब्ध आहेत आणि तशी काम आपल्याला करावी लागतील. मला आठवतं की मी 2012 मध्ये ज्यावेळेस आनंदवनात गेलो होतो त्यावेळेस विकासदादांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही एक यवतमाळ पॅटर्न तयार केला आहे आणि या पॅटर्नच्या माध्यमातून आम्ही कशा प्रकारे दुष्काळ दूर करतोय. आणि म्हणून सरकारमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आम्ही पहिला निर्णय जर काही घेतला असेल तर जलसंधारणाच्या माध्यमातून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करायचे. पाणलोटाचं जे क्षेत्र आहे त्याला मूळ मानून त्याचा विकास करत जायचं आणि त्या माध्यमातून पाण्याचं नियोजन करायचं. आमचे प्रभाकर देशमुख या ठिकाणी आहेत, त्यांना आता आम्ही ग्रामविकासची मोठी जबाबदारी दिली आहे, पण जलसंधारण सचिव म्हणून वेगवेगळ्या ज्या योजना होत्या त्या योजना एकत्रित आणण्याचं काम आम्ही केलं. महाराष्ट्रामध्ये योजना नव्हत्या असं नाही, 14 योजना चालायच्या, पण एकाही योजनेचा दुसऱ्या योजनेशी समन्वय नव्हता. त्यामुळे आम्ही एकाला टोपी घालायचो, एकाला शर्ट घालायचो, एकाला पॅन्ट घालायचो, एकाला घड्याळ घालायचो आणि कोणीही तयार व्हायचं नाही, सगळा पैसा वाया जायचा अशी अवस्था होती. आणि म्हणून कॉन्व्हर्जन्स केला आणि हा कॉन्व्हर्जन्स करताना केवळ योजनांचा कॉन्व्हर्जन्स केला नाही तर कमांडचा देखील कॉन्व्हर्जन्स केला. आणि या ठिकाणी ज्यावेळी आपण कमांड ही एका माणसाच्या हातात देतो आणि त्याला उत्तरदायी ठरवतो तर कशा प्रकारे काम होऊ शकतं या ठिकाणी तुकाराम मुंडे याचं उदाहरण आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अधिकार दिले आणि या जलयुक्त शिवार योजनेकरता सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सगळ्या विभागाचं प्रमुख बनवून टाकलं आणि त्यातनं इतकं उत्तम काम झालं. आज आपण जर बघितलं असेल तर सोलापूरमध्ये म्हणजे अनेक जिल्ह्यांनी खूप उत्तम काम या ठिकाणी केलं, अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम जलयुक्त शिवारमध्ये केलं, पण सगळ्यात महत्त्वाचं काम बेसिक काम जे सोलापूरमध्ये तुकाराम मुंडे यांनी केलं ते जे काही कंपार्टमेंट बंडिंगचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं, एरिया ट्रीटमेंटचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आज त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं सोलापूरमध्ये इतक्या अवर्षणाच्या अवस्थेत देखील अन्य ठिकाणी टँकरची संख्या वाढत असताना त्या ठिकाणी टँकरची संख्या आपण कमी करू शकलो. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या माध्यमातनं आज राज्य सरकारने देखील ही भूमिका स्वीकारलेली आहे की जोपर्यंत आपण जलसंधारणावर भर देत नाही, अगदी खानापूरकरजींच्या भाषेत सांगायचं झालं तर पडणारा थेंबन थेंब जिरला पाहिजे, त्यामुळे चालणाऱ्या धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबणाऱ्या पाण्याला मुरवायला लावा, याच तत्वावर आधारित हे काम या ठिकाणी आपण सुरू केलं आहे. आणि मला आनंद आहे ज्यावेळी मी जलयुक्त शिवार ही योजना सभागृहामध्ये मांडली त्यावेळी मी असं म्हणालो होतो की ही योजना जर सरकारी कार्यक्रम राहिला तर तो कधीच सफल होणार नाही. ही जनतेची पाण्याकरता लोकचळवळ झाली पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं ती लोकचळवळ त्या ठिकाणी झाली. आणि अण्णा हजारे असतील, पोपटरावजी असतील यांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला साथ दिली, ती खालपर्यंत नेण्यात आम्हाला मदत केली. आणि मी विशेष आभार मानेन माननीय राजेंद्र सिंगजी यांचे. मागच्या वर्षी कोणतंही निमंत्रण त्यांना कोणी दिलं नव्हतं, ते स्वतः या महाराष्ट्रामध्ये येऊन 3-4 महिने राहिले
आणि त्यांचं नाव आणि त्यांचं कार्य असं आहे की त्यानंतर मात्र कोणाला सांगण्याची आवश्यकता पडली नाही. महाराष्ट्रातल्या किमान 15 जिल्ह्यांनी राजेंद्र सिंगजी यांना निमंत्रित करून त्यांचं मार्गदर्शन घेतलं. नदीचं पुनरुज्जीवन कसं केलं पाहिजे, विविध स्ट्रक्चर्सचं पुनरुज्जीवन कसं केलं पाहिजे या संदर्भात कार्यशाळा आयोजित झाल्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं की त्यातनं मला असं वाटतं की लोक चळवळ खूप प्रचंड प्रमाणात या ठिकाणी उभी राहिली. आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात लोकसहभाग आपल्याला या योजनेमध्ये मिळतोय, जलयुक्त शिवार हे तर एक नाव आहे, हा एक कॉन्सेप्ट आहे. याच्या अंतर्गत आमचं मत असं आहे की ज्याला ज्या ज्या प्रकारे काम करता येईल, आपलं कॉन्ट्रीब्युशन देता येईल, त्यांनी ते दिलंय, ते दिलं पाहिजे, ते देत आहेत. आणि आता तर ही अधिक आनंदाची गोष्ट आहे की सरकारच्या पलीकडे गेली आहे. ही आता लोक स्वतःहून करतायत आणि याचं श्रेय देखील हे जनतेचंच आहे. सरकार एवढं काम करू शकत नाही. मला असं वाटतं की आज ही जी लोकचळवळ एक उभी राहिली आहे ही अधिक आपल्याला कशा प्रकारे जनतेमध्ये रुजवता येईल. म्हणजे डॉक्टर पोळ यांनी सांगितलं, मी ते बघितलं, त्यांचं मागच्या काळात एक व्हिडिओ देखील बघितला की 40 माणसं अक्षरशः म्हणजे शब्द योग्य नाही पण वेड्यासारखी रोज सकाळी त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि एवढं प्रचंड काम करू शकतात. अशी अनेक माणसं आहेत की जी खऱ्या अर्थानं हे काम करतायत. आवश्यकता कशाची आहे? प्रेरणेची आवश्यकता आहे. एकदा प्रेरणा मिळाली आणि मला असं वाटतं की आज ज्या लोकांना आपण या ठिकाणी सन्मानित केलं आहे या सगळ्या लोकांनी ही प्रेरणा देण्याचं काम केलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही प्रेरणा मिळणार आहे. एकदा मनुष्यातलं पौरुष जागृत झालं की त्याला थांबावं लागत नाही, त्याला सांगावं लागत नाही, तोच परिवर्तन घडवतो. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र त्या दिशेने चालला आहे. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला हे पाण्याचं महत्त्व कळालेलं आहे. आज कोकणामधल्या नद्यांचं पुनरुज्जीवन या ठिकाणी करण्याचं काम राजेंद्र सिंगजींच्या नेतृत्वामध्ये आमच्या संजय यादवरावांनी त्या ठिकाणी सुरू केलं आणि इतक्या चांगल्या प्रमाणात ते काम आज त्या ठिकाणी हातामध्ये घेण्यात आलेलं आहे. मी खरं म्हणजे पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एकेका व्यक्तीचं जर नाव घेतलं आणि मी आपल्याला सांगतो, आपण तर खूप चांगल्या लोकांचा सन्मान या ठिकाणी केलाच, त्यांचं काम मोठंच आहे. पण आज पाण्याच्या क्षेत्रात या सगळ्यांच्या प्रेरणेने जे लोक उतरलेली आहेत आणि इतकं चांगलं काम करतायत, पुढच्या वर्षी तुम्हाला 10-12 सन्मान करून चालणार नाही, ते लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी माझे 3 तास घ्या आणि किमान 100 सन्मान तुम्हाला करावे लागतील. इतकं उत्तम काम या क्षेत्रामध्ये आज लोक करतायत. आणि गोष्ट खरी आहे की पाण्याचा पुनर्वापर विशेषतः शहरांच्या संदर्भात सांगितलं, जोपर्यंत आम्ही तो करणार नाही. आज आपण हा निर्णय केला की शहरातलं जेवढं सांडपाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. आज आमचे नदी नाले खराब का झाले? आमचे नदी नाले खराब झाले ते काही कारखान्यांमुळे नाही. कारखान्यांचं प्रदूषण नदी नाल्यांमध्ये 10% आहे आणि 90% प्रदूषण हे शहरांचं आहे. शहरांचं सगळं सांडपाणी कचरा हा नदी नाल्यांमध्ये चालला आहे आणि आमचे सगळे जलस्रोत तो प्रदूषित करतोय. आणि म्हणून जोपर्यंत या पाण्यावर आम्ही पूर्णपणे प्रक्रिया करणार नाही आणि म्हणून राज्यामध्ये आम्ही निर्णय घेतला आणि जास्तीत जास्त निधी हा नगरपालिकांना, महानगरपालिकांना पाण्यावर प्रक्रिया करण्याकरता उपलब्ध करून द्यायचा. आणि नुसतं प्रक्रिया करून चालणार नाही, त्याचं एक मॉडेल आपल्याला उभं करावं लागेल. आणि त्या दृष्टीने हा निर्णय केला की औष्णिक विद्युत केंद्र असतील किंवा MIDC असतील, यांनी त्यांच्या 25-50 किलोमीटरच्या एरियातलं जे पाणी ट्रीटेड आहे ते ट्रीटेड पाणीच त्यांनी वापरलं पाहिजे. अशा प्रकारचं बंधन आपण त्यांच्यावर टाकतो. आज मोठ्या प्रमाणात आमचं जे फ्रेश पाणी आहे हे सगळं पाणी MIDCला जातं. आज आमच्या औष्णिक विद्युत केंद्रांना सगळं आमचं चांगलं पाणी त्या ठिकाणी जातं. आणि एक प्रयोग आम्ही नागपूरला केला, आज नागपूरचा प्रयोग यशस्वी होतोय. दुसरा प्रयोग आता सोलापूरला सुरू केलाय. तुकारामने त्या ठिकाणी NTPC करता जे पाणी चाललं होतं, म्हणजे आम्ही ज्यावेळेस उजनीतनं 5 TMC पाणी सोडतो, अर्धा TMC पाणी सोलापूरला मिळतं. 4.5 TMC पाणी हे कोणीतरी वापरतं किंवा वाया जातं. आणि हे जर पाणी आपण योग्य प्रकारे वापरू शकलो तर त्यात किती मोठ्या प्रमाणात आपण सिंचनाकरता त्याचा उपयोग करू शकू. आणि म्हणून एक छोटासा प्रयोग त्याच्यामध्ये केला की NTPCला जाणारी जी पाईपलाईन आहे, आम्ही असा निर्णय केला, केंद्रीय मंत्र्यांशी बोललो आणि त्यांनी मान्यता केली. आम्ही त्यांना सांगितलं की तुमची पाईपलाईन NTPCची सोलापूरला चालली आहे, त्यातनं पाणी सोलापूर महानगरपालिकेला द्या आणि महानगरपालिका वापरलेलं जे पाणी आहे ते तुम्हाला ट्रीट करून देईल, ते तुम्ही NTPC करता वापरा.
त्याला त्यांनी मान्यता दिली. तुकारामनी अतिशय वेगानं ते काम हातामध्ये घेतलं. मला असं वाटतं येत्या महिन्याभरामध्ये पाईपलाईनचं काम पूर्ण होईल. त्यानंतर त्याचं कलेक्शनचं जे काही काम आहे ते आणि त्याची टर्शरी ट्रीटमेंट जी करायची आहे त्याचं काम हे हातामध्ये घेतल्यानंतर आज जे फ्रेश पाणी आपण देत होतो किंवा हे जे 5 MLD पाणी देत होतो त्याच्याऐवजी आपल्याला अर्ध्या MLD पाण्यामध्ये ते काम या ठिकाणी होणार आहे आणि त्या माध्यमातून आपण शेतकऱ्याच्या सिंचनाकरता अधिक पाणी उपलब्ध करून देऊ आणि पाण्याचा पुनर्वापर करून आपण आपला औष्णिक जे वीज केंद्र आहे ते देखील चालवू. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी कराव्या लागणार आहे. खरं म्हणजे आता तुकाराम मुंडे यांना आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचं त्या ठिकाणी आयुक्त केलं आहे आणि त्यांना आजच माझी पहिली अपेक्षा सांगतो की नवी मुंबई महानगरपालिका 100 MLD ट्रीटेड पाणी हे समुद्रात सोडत आहे. मला असं वाटतं की इट इज अ क्रिमिनल वेस्ट. त्यामुळे हे 100 MLD पाणी जे समुद्रात चाललेलं आहे ह्याचं टर्शरी ट्रीटमेंट करून ते पाणी जर आम्ही MIDCला दिलं आणि आज MIDCच्या धरणातनं सगळं पाणी आपण MMR रिजनमध्ये येतोय आणि त्याचा भांडण चाललेला आहे, मारामाऱ्या चालल्या आहेत. आज ठाण्यामध्ये पाण्याचा कट लावलाय, मीरा भाईंदरला पाण्याचा कट लावलाय, कल्याण डोंबिवलीला पाण्याचा कट लावलाय. त्यामुळे ते पाणी आम्ही या ठिकाणी जर वापरू शकलो तर जे पाण्याच्या पुनर्वापराचा आपण या ठिकाणी विचार करतोय तो विचार निश्चितपणे आपल्याला अंमलात आणता येईल. मला असं वाटतं की पाण्याच्या नियोजनाची एक नवीन दिशा या ठिकाणी राज्य सरकारने हातामध्ये घेतली आहे आणि मला विश्वास आहे कोणीतरी या ठिकाणी सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरचा शाश्वत उपाय काय आहे तर तो हाच उपाय आहे की त्याला आपण जोपर्यंत मॉइश्चर सिक्युरिटी देणार नाही, जोपर्यंत त्याला सिंचनाची व्यवस्था आपण देणार नाही, त्याच्या शेतीला आपण पाणी देणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकत नाही. त्यामुळे आपल्यासमोर 2 आव्हानं आहेत. एक आव्हान आहे ज्या शेतकऱ्याला सिंचन मिळालं नाही त्याला सिंचन उपलब्ध करून द्यायचं. त्याकरता आपण या विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करून त्या माध्यमातून आपले जलस्रोत जे आहेत ते पुनरुज्जीवित करून आणि पाण्याचं पुनर्भरण करून आपण पाणी म्हणजे केवळ बँकेतनं काढायचं नाही तर बँकेत टाकायचं देखील अशा माध्यमातून त्यांना पाणी देऊ. एकीकडे हे आव्हान आहे आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी पाण्याचा अनिर्बद्ध वापर हा आपण करतोय त्या ठिकाणी आपण ड्रिप सारख्या मायक्रो इरिगेशन सारख्या गोष्टी या ठिकाणी घेऊन मग ऊसाचं असेल किंवा वेगवेगळ्या पिकांकरता ज्या पाण्याचा वापर आहे याच्यामधलं ऑप्टिमायझेशन आपल्याला कसं करता येईल याचा देखील प्रयत्न आपल्याला करावा लागेल. त्या दिशेनं राज्य सरकार निश्चितपणे हा प्रयत्न करेल हा विश्वास आज या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देतो. आणि दुष्काळ मुक्तीचा मार्ग या सगळ्या मंडळींनी जे केलेलं काम आहे तोच दुष्काळ मुक्तीचा मार्ग आहे. मोठी धरणं ही आवश्यक आहेत, ती अनावश्यक नाही आहेत, पण त्याच्यातनं दुष्काळ मुक्ती कधी होणार नाही. दुष्काळ मुक्ती जर करायची असेल तर या छोट्या छोट्या इंटरव्हेन्शन मधनं दुष्काळ मुक्ती होईल आणि त्याकरता निश्चितपणे आपण सगळे मिळून प्रयत्न करू. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या ठिकाणी मी आव्हान करतो की आता ही पाण्याची लोक चळवळ सुरू झाली आहे. या चळवळीमध्ये आपण सगळे सहभागी व्हा. आपण सहभागी झालात तर येत्या 4-5 वर्षामध्ये महाराष्ट्रात देशातलं पहिलं दुष्काळमुक्त राज्य असेल आणि त्याचं सगळं श्रेय हे महाराष्ट्रातल्या जनतेचं असेल एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि IBN लोकमतचं या ठिकाणी अभिनंदन करून आभार मानतो. अतिशय उत्तम कार्यक्रम आपण घेतलात त्याबद्दल आपलं अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील पाणी समस्येसंदर्भात विवेचन केलं त्यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं की पाण्याची जी समस्या आहे ही पाण्याची समस्या जाणणारी पाणीदार माणसं जशी गावखेड्यामध्ये काम करतायत तद्वत पाण्याची समस्या समजून घेणारे पाणीदार मुख्यमंत्री सुद्धा महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या समस्येतून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राने या देशाला काय दिलं याबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा सातत्याने 2 गोष्टींचा उल्लेख होतो. महाराष्ट्राने या देशाला रोजगार हमी योजना दिली, महाराष्ट्राने या देशाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान दिलं, परंतु तिसरी जर कुठली योजना भारतीय लोक जाणतील तर ती असेल महाराष्ट्राने या देशाला जलयुक्त शिवार ही योजना दिली. आणि या पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की अधिक चांगल्या प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून उतरलेली ही योजना जिल्हा पोपटराव पवारांपासून अण्णा हजारेंपासून डॉक्टर विकास आमटेंपासून सगळ्यांनी लोकांपर्यंत नेण्याचे प्रयत्न केलेले आहेत. ती अधिक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी उपयुक्त ठरेल. वेदामधली एक ऋचा आहे त्यामध्ये म्हटलं की काले वर्षंतु पर्जन्य, पाऊस वेळेवर पडला पाहिजे. पृथ्वी सस्यशालिनी, पृथ्वी सुजलाम सुफलाम झाली पाहिजे.
देशोयाम शोम हरिणे, म्हणजे देशातील सगळे दुःख ताप निघून गेले पाहिजेत. विद्वान संतू निर्भया, परंतु विद्वान निर्भय असले पाहिजेत. तर त्यातले इथे विद्वानांनी निर्भय होऊन जी मतं मांडली त्या मतं मांडण्याबद्दल मी त्या सगळ्यांचा आभार मानणार नाही, तर मी त्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. स्वतः राजेंद्र सिंहजी या इथे आले आणि त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची जी शोभा वाढवलेली आहे त्याबद्दल आम्ही सगळेजण IBN लोकमतच्या माध्यमातून त्यांचे ऋणी आहोत. महाराष्ट्र त्यांचा ऋणी आहे. आपण सगळ्यांनी दिवसभर हा जो पाण्याचा जागर केला, त्या पाण्याच्या जागराचं जे मूल अधिष्ठान आहे ते चंद्रताई तिवाडी यांच्या गीतातून आणि एकनाथ महाराजांच्या भारुडातून आपण सगळ्यांनी ते जाणून घेतलं. आमचा एकमेव हेतू होता की पाणी हे जीवन आहे आणि या जीवनावर जसं आपण सगळेजण आपल्या जीवनावर प्रेम करतो तसे आपण सगळेजण पाण्यावर सुद्धा प्रेम करायला लागूया. मग पाण्याची समस्या राहणार नाही, तर त्यावर अनेक उपाययोजना निघतील. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. आपण सगळेजण इथे आलात याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद.